नाशिकमधून एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजे नाशिकमध्ये 26 एप्रिल पासून सीएनजी विक्री बंद होणार आहे। सीएनजी पुरवठादार एमजीएनएल कंपनीच्या मनमानीला कंटाळून पेट्रोल डीलर असोसिएशनने हा निर्णय घेतलाय। तर याचा त्रास नेमका कसा होतोय वाहन चालकांना आणि पेट्रोल पंप चालकांना याचा त्रास कसा होतोय सांगतायत आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे। पाहूयात। नाशिक जिल्ह्यातल्या सीएनजी पंपांवर अशा पद्धतीने सीएनजी शिल्लक नाही असेच बोर्ड पाहायला मिळतात। नाशिक जिल्ह्याला सीएनजी पुरवठा करणाऱ्या ज्या एमएनजीएल कंपनी आहे त्या कंपनीकडून सीएनजीचा वेळेवर पुरवठा होत नसल्यामुळे अशा पद्धतीने हे बोर्ड लावण्याची वेळ सीएनजी पंप चालकांवर येते। एका पंपावर दिवसातले 2 तास कधी कधी 48 तास येतच नाही। अतिशय अनियमित त्याच्या वेळा फिक्स नाही आहेत। म्हणजे आम्हाला माणसं कधी बोलवायचे हे समजत नाही आहे, ग्राहकांना कधी आहे सीएनजी उपलब्ध हे समजत नाही। अतिशय मनस्ताप होण्याचं हे सगळं कारण हा सीएनजी झालेला आहे। आणि यामध्ये असं त्यांचं म्हणणं आहे की सीएनजी आमच्याकडे नाही आहे पुरेसा, पण त्यांचे स्वतःचे पंप 24 तास अहोरात्र चालू आहेत। तिथे 2-2 किलोमीटरच्या रांगा आपल्याला दिसतील। मग असं आहे तर सीएनजीचा तुटवडा याला कसं म्हणावं। सीएनजी उपलब्ध नसल्यामुळे तो आम्हाला संताप होतोय ना, तो भयानक आहे। कस्टमरची रोजची मारामारी होते, शिव्यागाळ होतात, कोणी ऐकायला तयार होत नाही, ना 4 व्हीलरवाले ना रिक्षावाले। त्यांचं आहे की आम्हाला रिक्षा पाहिजे, आम्ही घेतली आहे, तुमच्या भरोश्यावर रिक्षा घेतली आहे। आता आमच्या भरोश्यावर कसं काय रिक्षा घेतली आहे त्यांनी मला हे कळत नाही। रिक्षावाल्यांचं असं आहे की आम्ही गाडी चालवून आमचं घर चालणार नाही, टॅक्सीवाले म्हणतात आमचं घर चालणार नाही। नेमकं आम्ही कुठे जायचं, आम्ही कोणाकडे जाऊन सांगायचं की चालवा। एमएनजीएलकडे आम्ही भरपूर रिक्वेस्ट केली की रेग्युलर सप्लाय द्या, पण होत नाही आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।